सर पुढचा प्रश्न म्हणजे मला व्यवस्थित आठवतंय, की माझी आई नेहमी सांगायची, की घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ कधी लावायचं नसतं किंवा घड्याळ मागे पडलेलं असेल तरी ते वाईट असतं. पण आता याला आपण सायंटिफिकली किंवा वास्तूच्या दृष्टीनं कसं कनेक्ट करू शकतो? शनी ह्याला आपण काळ याचं संबोधन केलेलं आहे आणि काळ जेव्हा थांबतो, तेव्हा तुम्हाला आवडेल का? नाही ना. तर एक लक्षात घ्या, बंद घड्याळ, तुटलेलं घड्याळ, ज्याचे काटे उलटे फिरतात ते, ज्याचे काटे मोडलेले आहेत ते किंवा खूप कटकट करणारं घड्याळ, हे घड्याळ चांगले नाहीत. घड्याळामध्ये एक विशिष्ट प्रकारे ज्याला आपण स्विफ्ट वॉच म्हणतो, ती संथ गतीने तो सेकंदाचा काटा चालत असतो. ते घड्याळ सर्वात छान. घड्याळांमध्ये सुद्धा आक्रमक रूप असू नये हं. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की बंद घड्याळ म्हणजे तुमची एन्व्हायर्नमेंटल एनर्जीला इफेक्ट करणारं. कारण की निसर्गाला जॉमेट्री कळते आणि समय ये किसी के बंधन में नहीं है, वो चलता ही रहना चाहिए. तर जेव्हा तुमचा घड्याळ बंद पडते, तेव्हा तुमची विचार करण्याची क्षमतासुद्धा थांबते. ग्रहांच्या स्थितीमध्ये जर म्हटलं तर तो लुप्त झाला किंवा तो अस्त झाला, असं जेव्हा संबोधन करतो, तेव्हा तो हालत नाही आहे, असं जाणवतं आणि अशी स्थिती कशाची असते? मृत शरीराची. गॉट इट. तर त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी आहेत प्रतिकात्मक, त्यांना आपण कधीही स्वच्छ ठेवावं, चालू ठेवावं आणि ते फक्त उत्तर किंवा पूर्व या भिंतीवरच असावेत. ते शक्यतो गोलाकार रूपाचे घड्याळच जास्त चांगले. त्याला अकराळ-विकराळ रूप असू नये किंवा त्याला फार असं विचित्र काही करू नये आणि शो किंवा फॅशन या नावाखाली अर्धे घड्याळ, अर्धे काटे असं कधीही करू नये. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याचे 1, 2, 3 हे जे आकडे आहेत, हे संपूर्ण सढळ असावेत. त्याच्यात मिसिंग आकडे असू नये, की 12 दिसतोय, 3 दिसतो, ओह! 6 आणि 9 दिसतो, बाकीची वेळ कुठे आहे? असं करू नका. ते व्यवस्थित सगळे आकडे दिसले पाहिजे आणि त्यांचे मध्ये कुठेही गॅप असता कामा नये. एखादा आकडा मिसिंग आहे असं नका करू. शक्यतो त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट रंगाचं ठेवा. ते अंधारात सुद्धा दिसून येतं. घड्याळ जेव्हा घाणेरडं असतं किंवा किचनमध्ये असल्यानंतर त्याला तेलाचे डाग असतात, हं. हेही घड्याळ तुम्हाला तुमच्या कळत-नकळत मनावर परिणाम करत राहतात. तुम्ही म्हणालात, की घड्याळातले काटे मिसिंग नसावेत. 12, 1, 2, 3, 4 असं नसेल आणि 12, 3, 6, 9 असं असेल तर काय फरक पडतो? खूप छान प्रश्न आहे. असं आहे की हे जे जग चाललंय, हे ब्रह्मांड जे चाललेलं आहे, ब्रह्मांड म्हणजे मनाच्या स्मरणशक्तीच्या पलीकडे गेलेलं एवढं मोठं ब्रह्मांड आहे ते. हे पूर्ण ब्रह्मांड 2च गोष्टी चालवतायत. एक म्हणजे स्पेस आणि दुसरं आहे टाईम. तुमच्या जीवनामध्ये हे जे 12 आकडे आहेत ना, 12 राशी किंवा 12 तुमच्या जीवनातले संबंधित गोष्टी आहेत. त्याच्यात तुमचा नवरा, बायको, मुलगी, मुलगा, आई-वडील ह्या सगळ्या गोष्टी या 12 आकड्यांमध्ये लपडलेल्या आहेत. बरोबर. तुमचं थोडक्यात सांगायचं म्हणजे अष्टपैलू मानसिक, बौद्धिक, शारीरिक, पारिवारिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि भौतिक. ह्या अष्टपैलू त्याच्यात लपलेत. जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या जीवनातले हे पैलू आपण काढून टाकूया, याची ओह! गरज नाही. कसं वाटेल ओह! तुम्हाला? 1 ते 12 हे जे आकडे आहेत, हे जीवनाला वेगळ्या-वेगळ्या गोष्टींना रिप्रेझेंट करतायत सर. ह्या गोष्टी रिप्रेझेंट करताना 1-2 गोष्टी जर तुम्ही मिस मिस केल्या केल्या, तर काय? तर तुमच्या जीवनाला थोडासा कमीपणा जाणवेल असा माझा एकंदरीत अभ्यास आहे. अनेक जण असं म्हणतात, की कोणाला गिफ्ट देताना घड्याळ कधीही गिफ्ट द्यायचं नाही. कारण की ईदर तुमची चांगली वेळ किंवा तुमची वाईट वेळ ही त्या व्यक्तीकडे पास होते. कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे? घड्याळ जेव्हा तुम्ही देता किंवा घेता, तेव्हा त्याच्या मागच्या भावना काय आहेत आपल्याला माहीत नसतं. हं, जेव्हा एखादी व्यक्ती जर एखादं चांगलं, मग ते घड्याळ कुठल्याही दृष्टिकोनातनं तो देतोय, तो दृष्टिकोन आपल्याला माहीत नसतो. हं. तर एक तर शक्यतो कोणाचे गिफ्ट घेऊ नये. खूप प्रामाणिकपणे सांगतोय, हात जोडून सांगतो, की कोणाचे गिफ्ट शक्यतो टाळावे. तुमच्या समोरचा व्यक्ती हा जरी हसून तुमच्याशी बोलत असला, तर त्याच्या मनातल्या भावना तुम्ही ओळखू नाही शकत. त्यांनी जेव्हा ते घड्याळ विकत घेतलं आणि जेव्हा तो देत आहे, तो कुठल्या भावनेने तुम्हाला घड्याळ देत आहे, हे पण आपण नाही ओळखू शकत. आमच्या शेजारचे एक गृहस्थ होते आणि त्यांनी अशीच एखादी गोष्ट गिफ्टमध्ये घेतली आणि त्या दिवसानंतर त्यांचं बँकेचं अकाउंट हे झिरो झालं. ओह! ते आले माझ्याकडे. त्यांना सजेशन दिलं, की हे त्यांना असं जाणवलं, जेव्हा तुम्ही गिफ्ट घेता ना, तुमची अंतरात्मा तुम्हाला सांगते, की हे व्यवस्थित आहे किंवा नाही आहे. त्यामुळे जर अशा गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागल्या काही कारणास्तव,
तर त्या रोलिंगमध्ये ठेवा. इथून आलं की इथे पुढे सरकवून टाका, त्या ठेवू नका. आणि विशेषतः काही लोकं तर जातात कुठे मंदिरात, तिथून काहीतरी घेऊन येतात आणि आपल्या देवारात ठेवतात. कशाला? नको. आहे तेच सांभाळा. घरातल्या व्यक्तींना सगळ्यात जास्त सांभाळा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घड्याळ म्हणजे समय, आणि समय हा कोणाचाही बांधिलकी नाही आहे. पण देताना किंवा घेताना त्याच्या मागच्या भावना ह्या नक्कीच काम करतात. तर त्या जर जाणून घेण्याची क्षमता नसेल तर घेऊ नका. जर घेण्यात आलं तर ते पुढे सरकवून द्या.